महाराष्ट्रातील राजकीय रंगभूमी पुन्हा हालचाल करताना दिसत आहे। अशातच आता शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला असून चर्चा फक्त या दोन पक्षांपुरत नसून मनसे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसोबत जोडली जाऊ शकते अशी चर्चा ही सुरू झाली आहे। या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट भाष्य केलेले आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध आणि बैठकांचा इतिहास पाहता दोन्ही ठाकरे बंधू अनेक कार्यक्रमात निवासस्थानी भेटी घेत आले आहेत। 5 जुलैला झालेल्या मेळाव्यात दोघांनी एकत्र येऊन युतीबाबत चर्चा केली होती। वारंवार या भेटी आणि बैठकीतून युतीच्या शक्यतेची दिशा ही दिसत असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात। महाराष्ट्रातील अनेक मतदार आणि नेते या युतीला प्रोत्साहन देत आहेत, विशेषतः आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी। संजय राऊत यांनी स्पष्ट भाष्य केले की राज ठाकरे यांची भूमिका अशी आहे की महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे, विशेषतः काँग्रेसचा समावेश आवश्यक आहे। स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की महाविकास आघाडीतील काँग्रेस सोबत समन्वय साधणे गरजेचे आहे। प्रत्येक पक्षाचे महाराष्ट्रात एक स्थान आहे। शिवसेना, ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या पक्षांबरोबरच काँग्रेस देखील महत्त्वाचा घटक आहे। त्यामुळे काही निर्णय घेताना शिष्टमंडळात काँग्रेसचा समावेश करणे आवश्यक आहे। ही भूमिका राज ठाकरे यांची देखील आहे, असे राऊत म्हणाले। त्यांनी असेही सांगितले की अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही। काँग्रेसचे नेतृत्व दिल्लीत आहे, तेथे निर्णय होईल, असे राऊतांनी स्पष्ट केले। त्यामुळे मनसे महाविकास आघाडीत सामील होईल की नाही यावर अजून काहीही ठोस ठरलेले नाही। मात्र आता यावरून राजकीय वर्तुळात या युतीची शक्यता चर्चेचा विषय ठरलेली आहे। आगामी काळात ठाकरे बंधूंच्या निर्णयावर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे। तर अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स। धन्यवाद।